हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आणि व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आपण 10वीचं मॅथ्स 1 चालू केलंय, ज्याचं आज आपण एक्सरसाइज 1.2 करणार आहोत. ओके, या एक्सरसाइज मध्ये आपल्याला ग्राफ काढायचे आहेत. पण क्वेश्चन नंबर 1 काय दिले ते बघूया आपण आधी. ओके, क्वेश्चन नंबर 1 मध्ये दिले त्यांनी कंप्लीट द फॉलोइंग टेबल, म्हणजे हे जे दोन टेबल दिले ते कंप्लीट करायचे आहेत. ओके, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. आता त्यांनी काय म्हटलं आपल्याला, ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. या ग्राफ ऑफ द इक्वेशन म्हणजे या इक्वेशनचं ग्राफ काढायचं असं वाटतं, पण मेन लक्षात घ्या इथे ग्राफ काढायचं नाहीये. त्यांनी मेन काय सांगितलं आपल्याला, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. फक्त टेबल पूर्ण करायचे आहे तिथे. या क्वेश्चन साठी तरी आपल्याला काय करायचं, फक्त टेबल पूर्ण करायचे. तर कसं टेबल पूर्ण करणार? पहिल्या तरी इकडे त्यांनी पहिला टेबल एकदम सोपा दिले. बघा इथे मला 3 व्हॅल्यू दिली. ही x ची किंमत 3 आहे. इथे बघा इथे x, y ची किंमत 3,0 दिले. म्हणजे ही x ची किंमत असते, ही y ची किंमत असते. बरोबर, ही x ची किंमत असते, ही y ची किंमत असते. ही x ची किंमत, ही y ची किंमत. मग मला सांगा x ची किंमत 3 दिले, मग y ची किंमत इथे काय येणार? 0. पहिल्या टेबल मध्ये सोपा आहे. इथे बघा इथे y ची किंमत 5 आहे, म्हणजे x ची किंमत ही -2 येणार. इथे y ची किंमत 3 दिले, म्हणजे x ची किंमत काय येणार? 0. पहिला टेबल इझी आहे. ओके, पण सेकंड टेबल मध्ये काय वेगळं आहे, डिफिकल्ट आहे का? तर बघूया आपण काय करणार. इथे सेकंड टेबल मध्ये हे तिसरं वाला इक्वेशन बघा, ह्याच्यामध्ये पण जास्त काय करायची गरज नाहीये. इथे 0,-4 दिले त्यांनी, म्हणजे ही x ची किंमत आहे, ही y ची किंमत आहे. मग मी इथे काय करणार, ही x ची किंमत, अच्छा इथे त्यांनी सोडूनच दिलेली आपल्याला. ओके, म्हणजे तिसरा वाला सोडून दिले आपल्याला. हे दोन सोडवायचे आहे. ओके, दोन सोडवायचे. कसं सोडवणार बघा, माझ्याकडे त्यांनी इक्वेशन दिले x - y 4. ओके, इक्वेशन काय माझ्याकडे, x - y 4. ओके, समजा मी एक इथे y ची किंमत 0 टाकली, y च्या जागी मी 0 टाकलं तर काय होईल, x - 0 4. बरोबर आहे का? x मायनस इथे y च्या जागी मी काय केलं, 0 टाकलं. हा आता 0 ला काही व्हॅल्यू नाही, म्हणजे इथे राहिलं काय, x. x - 0 x. मग इथे किती आहे माझ्याकडे 4, म्हणजे माझ्याकडे x ची किंमत किती आली, 4. इथे x ची किंमत 4 आली. मग मी इथे कसं लिहिणार शेवटला, x, y म्हणजे 4,0. ओके, कळते का तुम्हाला? त्याच्यानंतर इथे काय होणार बघा, इथे माझ्याकडे -1 व्हॅल्यू दिलेली आहे, त्यांनी x ची व्हॅल्यू दिली. बरोबर, माझ्याकडे इक्वेशन आहे x - y 4. x ची किंमत किती दिली त्यांनी मला, -1. आणि इकडे -y आहे, इथे आहे 4. अच्छा, आता इकडे बघा, समजा हा -y तिकडे गेला तर +y होईल का? आणि हा 4 इकडे आला तर -4 होईल का? बघा काय केलं मी, हा -y तिकडे गेला, +y, 4 इकडे आला, -4. हा मायनस जो आहे तसंच ठेवला मी. ओके, आता दोन्ही मायनस आहेत, दोन्ही मायनस असतील तर प्लस करणार चिन्ह मायनसचं, म्हणजे -5 येणार. 1 आणि 4 5 होतात, -5 आला आपलं y ची किंमत. मग मी इथे कसं लिहिणार, इथे लिहिणार -5 आणि इथे कसं लिहिणार, x, y लिहायचे. x ची किंमत किती आहे, -1. y ची किंमत किती आली, -5. ओके, इथे आपले दोन्ही टेबल पूर्ण झाले. कळले का बघा तुम्हाला? अच्छा, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 मध्ये पोहोचणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय सांगितले, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे ग्राफिकली सोडवायचं आहे. म्हणजे ग्राफिकली सोडवायचं म्हणजे ग्राफच काढायचं. म्हणजे जेव्हा असं विचारलं सांगितलं आहे की ग्राफिकली सोडवायचं इक्वेशन, तुम्हाला ग्राफ काढायचे. मग आता ग्राफ काढण्यासाठी पहिले तुम्हाला दोन टेबल करावे लागतील, पूर्ण टेबलचे व्हॅल्यूज काढावे लागतील. त्या व्हॅल्यूचा उपयोग करून आपण इथे ग्राफ काढणार आहोत. ओके, तर पहिलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्तीत जास्त आपले जे क्वेश्चन्स आहेत पुस्तकातले किंवा बोर्डाला जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला काय करायचं, त्या x च्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना त्या मारायच्या आहेत आपल्याला. 1 2 3 काय करणार आहे मी, फक्त 1 2 3 व्हॅल्यूज टाकणार आहे. 1 2 3 इथे पण मी तेच करणार, 1 2 3. ओके, x च्या व्हॅल्यू मानल्या मी 1 2 3. आता x ची व्हॅल्यू मानल्यानंतर y च्या ज्या व्हॅल्यूज येणार त्या आपण काढणार आणि इथे ग्राफ ड्रॉ करणार. ओके, जास्तीत जास्त क्वेश्चन मध्ये असंच घडणार. एका दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 1 2 3 ने व्हॅल्यूज थोड्या ऑड येतील, त्यामुळे ग्राफ काढायला थोडं डिफिकल्ट होईल. मग तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये वेगळं काहीतरी म्हणजे वेगळ्या व्हॅल्यूज टाकाव्या लागतील. पण जास्तीत जास्त क्वेश्चन बोर्डाच्या पेपरला पण अशा देतात, तुम्हाला 1 2 3 व्हॅल्यू टाकावं लागणार आहे. ओके, तर मी 1 2 3 व्हॅल्यूज टाकतो. जर 1 टाकलं इथे x प्लस, माझ्याकडे इक्वेशन आहे x + y 6. ओके, जर मी x च्या जागी 1 टाकलं तर काय होईल, 1 + y 6. बरोबर का? x च्या जागी मी 1 टाकला, हा 1 तिकडे गेला तर मायनस होईल का, म्हणजे y 6 - 1 येईल. 6 - 1 करा, y ची व्हॅल्यू किती येईल, 5. म्हणजे माझ्याकडे y ची एक व्हॅल्यू मिळाली इथे 5, म्हणजे इथे येणार 1,5. बरोबर आहे का? नेक्स्ट दुसरं वाला घ्या. आता समजा मी x च्या जागी इथे हा माझा इक्वेशन आहे, x च्या जागी मी 2 टाकलं तर काय होईल, 2 + y 6. बरोबर, 2 + y 6. आता हा 2 तिकडे गेला तर मायनस होईल का, y 6 - 2. बरोबर ना? 6 - 2 किती येईल, 4. म्हणजे y ची किंमत मला मिळाली 4. ओके, पण इथे काय येणार आहे, 2, 4. आता मी 3 व्हॅल्यू टाकतो. काय होईल बघा इथे,
x ची व्हॅल्यू 3 टाकतो म्हणजे काय 3 + y इज इक्वल टू 6 आहे माझ्याकडे बरोबर. देअरफॉर हा 3 तिकडे गेला तर मायनस होईल का म्हणजे 6 - 3 किती येईल 6 - 3 y इज इक्वल टू 6 - 3 3 आहे बरोबर. म्हणजे इथे माझ्याकडे व्हॅल्यू मिळाली 3 मग इथे किती लिहिणार मी 3,3 ओके. तुमची टेबल सोडवण्याची पण प्रॅक्टिस होणार ओके. आता इथे मी काय करतो या टेबलला सोडवतो इथे पण मी 1 2 3 टाकणार आहे बघा काय होतं. पहिलं तर माझ्याकडे x - y = 4 असं इक्वेशन आहे मी x च्या जागी 1 टाकते 1 - y = 4 बरोबर ठीक आहे. त्याच्या आधी आता मी असं करू का हा y तिकडे घेऊन जातो y ला मी काय करतो y आणि 4 ची जागा चेंज करतो मगाशी जसं एका क्वेश्चन मध्ये केलं तसं हा y ला तिकडे घेऊन जातो आणि 4 ला इकडे आणतो म्हणजे 1 - 4 होईल का 1 - 4 हा 4 इकडे आला आणि y इकडे गेला तर प्लस झाला 1 - 4 किती येणार मोठ्या संख्येचं चिन्ह -3 कळतंय का. म्हणजे इथे माझ्याकडे व्हॅल्यू किती आलेली आहे तर -3 आली म्हणजे इथे लिहिणार मी 1, -3 ओके. त्याचप्रमाणे दुसरी जर व्हॅल्यू टाकली इथे 2 टाकलं तर काय होईल 2 - y = 3 इथे पण तसंच मी y ला तिकडे नेतो 3 ला इकडे आणतो म्हणजे 2 - 3 = y होईल 2 - 3 इथे येणार -1 y ची किंमत आली -1 मग इथे काय येणार 2, -1 आता मी 3 व्हॅल्यू टाकतो म्हणजे काय होईल इथे बघा काय होतंय x च्या जागी मी 3 टाकली म्हणजे काय होईल 3 - y = 4 बरोबर. हा आता हा y तिकडे गेला तर प्लस झाला 4 इकडे आला मायनस झाला मायनस करा -1 येतोय का y = मी काय टाकलं 3 व्हॅल्यूज टाकली अच्छा इथे मी चुकून 3 घेतलं का इथे 4 पाहिजे ना 4 आहे ना ओके. दोन वेळा व्हॅल्यू सेम नाही येणार ना इथे -1 येतोय इथे -1 येत नाहीये इथे काय होईल मग बघा इथे 4 आहे ना अच्छा मग 2 - 4 किती येईल 2 - 4 -2 येणार इकडे इथे -2 येणार कळते का. चला म्हणजे इथे काय आलं माझ्याकडे 3, -1 आता मी ग्राफ मध्ये काय करणार बघा ओके. इथे माझ्याकडे काय व्हॅल्यूज आहेत बघा 1,5 बरोबर 1,5 मी ग्राफ मध्ये कसं ड्रॉ करणार 1,5 बघा x एक्सिस हा x एक्सिस जो आहे बघा इकडे x एक्सिस इथे y एक्सिस हा इथे x डॅश लिहायचं इथे y डॅश लिहायचं आणि स्केल असंच लिहायचं नेहमी प्रत्येक क्वेश्चनला 1 सेंटीमीटर = 1 युनिट ऑन बोथ द एक्सिस ओके. आता x एक्सिस ला माझ्याकडे 1 आहे 1 आणि y एक्सिस ची व्हॅल्यू किती आहे 5 म्हणजे 1 आणि इकडे 5 y एक्सिस ला 5 ओके. मग असं काहीतरी ग्राफ तुमचं ग्राफ पेपरवर परफेक्ट प्लॉट होणार ओके परफेक्ट तुम्हाला ड्रॉ करता येईल. अच्छा इथे माझ्याकडे y दुसरी व्हॅल्यू काय 2 4 म्हणजे x एक्सिस ला 2 आणि y एक्सिस ला 4 म्हणजे ही इथे व्हॅल्यू यायला पाहिजे ओके. तिसरी व्हॅल्यू काय माझ्याकडे 3 3 म्हणजे x एक्सिस ला 3 y एक्सिस ला पण 3 ओके. ही अशी व्हॅल्यू यायला पाहिजे. मग तुमची जी लाईन जी आहे ती अशी ड्रॉ होणार या तिन्ही पॉइंट मधून जाणारी लाईन तुम्हाला ड्रॉ करायची ती पूर्ण न्या पुढे न्या ओके पुढे न्या ओके. अप्रॉक्सिमेटली ती अशी इथून 5 मधून नाही तर 6 मधून जाणार ही अशी मधून नाही जाणार ओके 5 नाही तर 6 मधून जाणार तुमच्या ग्राफ पेपरवर परफेक्ट ड्रॉ होणार ती. त्याच्यानंतर दुसरं काय माझ्याकडे दुसरं 1 - 3 x एक्सिस ला 1 y एक्सिस ला -3 हा इथे आला. त्याच्यानंतर x एक्सिस ला 2 y एक्सिस ला x एक्सिस ला 2 y एक्सिस ला -2 त्याच्यानंतर x एक्सिस ला 3 y एक्सिस ला -1 बरोबर. म्हणजे ही या 3 पॉइंट मधून जाणारी लाईन असणार आहे ओके. ही अशी या कुठल्यातरी एका पॉइंट मधूनच जाणार ती ही अशी इथून जाणार ओके. ही लाईन पण बहुतेक नाही अशी 6 मधून जायला पाहिजे बघा ही अशी काहीतरी जायला पाहिजे. तुम्ही ग्राफ पेपरवर जेव्हा ड्रॉ कराल ना तेव्हा तुम्हाला ती परफेक्ट ड्रॉ करता येईल आणि ती परफेक्ट आन्सर पण असणार तुमचं. अच्छा माझ्याकडे व्हॅल्यूज काय बघा ही व्हॅल्यूज काय 1,5 हे पण लिहिणं गरजेचं आहे 2,4 हे काय आहे 3,3 इथे पण 1,-3 इथे काय आहे 2,-2 इथे काय 3,-3 या व्हॅल्यूज लिहिणे गरजेचं आहे. आता ही वाले पॉइंटचे इक्वेशन काय x + y = 6 म्हणजे इथे लिहावं लागेल तुम्हाला x + y = 6 वाली ही लाईन आहे आणि ही वाली लाईन काय x - y = 6 वाली आहे. आणि आता हा जो पॉइंट आहे तो तुमचं सोल्युशन असणार आहे. हा इथे 5 च्या वरती आहे आणि इकडे 1 च्या इथे आहे म्हणजे 5,1 येतोय का चेक करा का 4,1 येतोय ते बघा तुम्ही. ऍक्च्युली तुम्हाला काय करायचं आहे असं ड्रॉ केलं तर शेवटला तुम्हाला सोल्युशन पण लिहायचं ओके. सोल्युशन लिहायचंय आणि तिथे काय लिहायचं x, y आणि x आणि y च्या व्हॅल्यूज लिहायचे शेवटला ग्राफ पेपरवरच लिहायचे तुम्हाला ते ओके. आणि त्याच्या व्हॅल्यूज ऍक्च्युली आलेल्या आहेत 5,1 बरोबर आहे आन्सर ओके. त्यामुळे हा 5,1च आहे ठीक आहे. हा उत्तर
बघा मी कसं सोडवलं ग्राफ. तुम्ही ग्राफ पेपर जेव्हा काढले तुम्हाला तो ग्राफ परफेक्ट वाटेल. मी इथे ग्राफ पेपर नाही तरी पण इथे व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. अच्छा, तर तुम्ही अशा प्रकारे बाकीचे पण ग्राफ ड्रॉ करू शकता. पॉइंट्स काढा. तुम्हाला कुठे डाऊट येतोय का बघा. बाकीचे इक्वेशन्स मध्ये क्वेश्चन नंबर दुसऱ्यातला पहिला होता. ओके, दोन इक्वेशन देणार ते आपल्याला. ओके, तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या इक्वेशन, दुसरे जे इक्वेशन आहेत क्वेश्चन नंबर 2 मधलं दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6 आहेत टोटल. तुम्ही ते सोडवा, व्हॅल्यूज काढा. व्हॅल्यूज काढल्यानंतर ग्राफ काढायचे. ओके, त्यामुळे तुम्हाला कुठे डाऊट येते का बघा. मी एक ग्राफ तुम्हाला काढून दाखवलेला आहे एक्झाम्पल म्हणून. ओके, तुम्ही बाकीचे पण सोडवा, ट्राय करा. तुम्हाला काही डाऊट येत असेल तुम्ही कमेंट मध्ये मेन्शन करा. मला सांगा की या क्वेश्चन मध्ये डाऊट आहे. मी त्या क्वेश्चन मध्ये व्हिडिओ बनवेन. ओके, या व्हिडिओ मध्ये मी इथेच थांबतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. ओके, आणि व्हिडिओला शेअर पण करा. थँक्यू.